नमस्कार, TV 51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV 51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावमध्ये ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा व फलक झळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पवित्र रमजान पर्व संपल्यानंतर मालेगावच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करताना धार्मिक कार्यक्रमाशी काहीही संबंध नसलेल्या पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवत पोस्टर्स झळकवणे 4 जणांना चांगलेच महागात पडले आहे। या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी मालेगाव येथील कॉलेज रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमादरम्यान मौलाना मुफ्ती मोहम्मद पॅलेस्टाईनवर भाषण करत असताना एक तरुणाने पॅलेस्टाईनचा मोठा झेंडा गर्दीतून मंचाकडे येत फडकवत आणला। सदर तरुणाला त्यावेळी कोणीही रोखले नाही। या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते। या घटनेनंतर पत्रकारांनी मौलाना मुफ्ती यांना याबाबत विचारले असता त्यांनी त्या तरुणाशी आपला काहीही संबंध नाही असे सांगितले। वास्तविक कायदेशीर मार्गाने जमलेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये धार्मिक उपासना करताना सार्वजनिक शांतता धोक्यात आणतील असे चिन्हे फलक दाखवून आरोपितांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पारित झालेले महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 चे 1 आणि 3 चे उल्लंघन 135 प्रमाणे केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर सकल हिंदू समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता। ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप समाजाने केला आहे। धार्मिक भावना आणि देशाभिमान दुखावल्याबद्दल संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी समाजाने यावेळी केली होती। खासदार सुभाष भामरे यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला असून फडकवायचाच होता तर तिरंगा का नाही फडकवला असा सवाल व्यक्त केला आहे। दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीम डिग्निटी व शाने हिंद यांच्यासह मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील या कृत्याचे समर्थन केले आहे। दरम्यान या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरा शेख बशीर शेख इम्रान, याहले शाम जमीन, इम्रान खान, रशीद खान आणि शेख शकील शेख गयास या 4 गुन्हा दाखल। संतापजनक घटना आहे आणि वारंवार या होतच असतात। एका समाजाच्या एका तरुणाने पॅलेस्टाईनचा झेंडा फिरवत ईदच्या नमाजानंतर ही अतिशय संतापजनक घटना आहे। त्याचं कारणच आहे झेंडाच फडकवायचा असला तर भारत मातेचा झेंडा फडकावला गेला पाहिजे। पण असं कोणी जाणीवपूर्वक करत असेल तर त्यांना एकच म्हणणं, एवढंच प्रेम आहे पॅलेस्टाईनच्या विषयी, पॅलेस्टाईनमध्ये जाऊन राहा। कुठल्याही परिस्थितीत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी काही मागणी होती। निश्चितच आम्ही ती मागणी करू।